नाही, मी राजीनामा दिला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय। मी राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे। ईडीची नोटीस दिली असं काल सुरेश यांनी म्हटलं, काय वाटतं? मला आणखी त्याची काही माहिती राजीनामा दिला अशी देखील काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। तर आपण पाहिलं धनंजय मुंडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी राजीनामा वगैरे दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांनी चर्चांना आता पूर्णविराम लावलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला अशी चर्चा कालपासून सुरू होती। त्यांनी अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला अशी चर्चा कालपासून सुरू होती। मात्र मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपण पुन्हा एकदा ऐकूया धनंजय मुंडे नेमकं काय म्हटलेत। तर आपण पाहतोय मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। कालपासून राजीनाम्याच्या चर्चा सुरू होत्या। धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला अशी चर्चा खरं तर राजकीय वर्तुळात होती। मात्र या चर्चांवर आता त्यांनी पूर्णविराम लगावलेला आहे। मी कोणत्याही प्रकारचा राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार टीका होत असताना, आरोप प्रत्यारोप होत असताना धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला गेलाय असं देखील खरं तर कालपासून चर्चा सुरू होती। मात्र या चर्चेला आता त्यांनी पूर्णविराम लगावलाय। राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे। मी राजीनामा दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दाखल झालेत। आल्यानंतर त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, ज्या पद्धतीने त्यांच्या आतापर्यंत जेव्हा आपण धनंजय मुंडेंना पाहिलं होतं हे सगळं देशमुख प्रकरण झाल्यानंतर याला अटक झाल्यानंतर त्यावेळेची त्यांची बॉडी लँग्वेज आणि आजची बॉडी लँग्वेज अजित पवार भेटीनंतर धनंजय मुंडे आज जास्त कॉन्फिडन्स दिसले की त्यांचा मंत्रिमंडळातून कुठल्या परिस्थितीमध्ये पत्ता कट होत नाहीये, त्यांना राजीनामा द्यावा लागत नाहीये। यावर जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही राजीनामा दिलेला अशी चर्चा आहे, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की असा कोणताही राजीनामा मी दिलेला नाहीये आणि अगदी पत्रकारांशी बोलून त्यामुळे आजच्या या सगळ्या धनंजय मुंडे यांच्या बॉडी लँग्वेज त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होतंय की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आहेत त्यांना जे प्रकरण निघतंय त्यातून ते आता बऱ्यापैकी सेफ झाले किंवा त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट नाहीये। बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। कालपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। मात्र त्या चर्चेला आता पूर्णविराम स्वतः धनंजय मुंडे यांनी लावलाय। मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना नुकतंच म्हटलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। तर धनंजय मुंडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी राजीनामा दिला नाही असं स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत होते, त्यांच्यावर टीका टिप्पणी खरं तर सातत्यानं होत असताना धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला असल्याचं खरं तर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू होती। मात्र या चर्चेला आता धनंजय मुंडे यांनी स्वतः पूर्णविराम लगावलाय। मी राजीनामा दिला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। राजीनाम्याच्या चर्चांवर त्यांनी हे वक्तव्य केलंय। मी राजीनामा दिला नाहीये आणि असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। राजीनाम्याच्या चर्चांवर धनंजय मुंडे यांनी पूर्णविराम लगावलाय। त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी राजीनामा वगैरे दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सारखे होत होते, विरोधक त्यांच्यावर टीका करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सोपवला अशी कालपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। मात्र या चर्चेला आता पूर्णविराम धनंजय मुंडे यांनी स्वतः लगावलेला आहे। मी राजीनामा दिला नसल्याचं अजित खरं तर धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अपडेट? मंत्रिमंडळ बैठकीकरता धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल झालेले आहेत।
संतोष देशमुख सरपंच या प्रकरणी वारंवार आका बॉस कोण व्यक्ती आहे आणि याच्यामुळे विरोधक त्याच पद्धतीने सत्ताधारी पक्षातील आमदार धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते. धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसापासून तसं पाहायला गेलं तर प्रकाशमध्ये नव्हते, पण या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे कॅमेऱ्यासमोर यायला अनेक वेळा नकार दिला होता. मधल्या काळामध्ये त्यांनी 1-2 वेळा प्रतिक्रिया दिली, पण त्या प्रतिक्रिया आणि आजची त्यांची प्रतिक्रिया त्याबद्दल खूप होते. सर्व आरोप माझ्याकडे जात आहेत, वारंवार मला टार्गेट केलं जातं, मुद्दाम सर्व केलं जातं असे ते असं बोलले धनंजय मुंडे. आज थेट बोलले की मी राजीनामा दिलेला नाहीये आणि मला कोणीही राजीनामा द्यायला सांगितलेलं नाहीये. त्यामुळे हे स्पष्ट होतं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले होते आणि गेल्या काही दिवसामध्ये त्यांना ज्या पद्धतीने घेतलं गेलं होतं त्यावेळी त्यांची प्रसारमाध्यमांशी बोलण्याची बॉडी लँग्वेज आणि आजची प्रसारमाध्यमांशी बोलण्याची बॉडी लँग्वेज त्यात अगदी आले आणि थेट उतरून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं नाही, थेट माझ्याजवळ आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून लक्षात येते पवार यांची भेट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना एक प्रकारे अभय मिळालं नाही का किंवा मंत्रीपद जात नाहीये यावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय का, तेच धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरती आता दिसलेलं आहे का, हे सगळे प्रश्न जे आहेत याची उत्तरं धनंजय मुंडे यांनी आता थोड्या वेळापूर्वी दिलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणी आता त्यांचा राजीनामा दिलेला आहे का किंवा त्यांनी राजीनामा घेतलाय का, त्यांचा राजीनामा घेतलाय का, यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केलेला आहे. बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय तुम्ही राजीनामा दिला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्वतः म्हटलंय. आपण ऐकूयात नेमकं ते काय म्हटलेत. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. तर आपण ऐकलं काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे हे मंत्रालयात पोहोचले आणि त्याआधी ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. मी काही राजीनामा वगैरे दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. गेल्या नागपुरात HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ. स्थानिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबीय फडणवीसांना भेटणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही केवळ धूळफेक. बीडमधील संपूर्ण पोलीस यंत्रणा बरखास्त करा, तर तपासही बीड बाहेर चालवा. तपास यंत्रणेवर राऊतांचा आक्षेप. सुरेश धस बोलतात पण वरून दट्ट्या मिळाला की ते माघार घेतात. मात्र त्यांनी निर्भयपणे लढा सुरू ठेवावा. बीड प्रकरणी भूमिकेवरून संजय राऊतांचा सुरेश धस यांना सल्ला. बीडमध्ये वाल्मिक कराडचे अनेक वाईन शॉप, प्रत्येक दुकानाचा भाव 5 कोटी रुपये. दमानिया यांचा आणखी एक आरोप. जरब बसवण्यासाठीच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट. 4,500 पानी आरोपपत्र दाखल. सिद्दीकी हत्येप्रकरणी आतापर्यंत 26 जणांना अटक. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. ई कॅबिनेटची संकल्पनेचा प्रयोग राबवणार असल्याची माहिती. बैठकीत राज्यातील विविध मुद्द्यांवर होणार चर्चा. माथे फिरून कापले तरुणीचे केस. दादर स्थानकातील धक्कादायक घटना. सीसीटीव्हीद्वारे माथे फिरूचा तपास सुरू. उमरेड करांडला मधल्या वाघिणीचा मार्ग रोखण्याच्या घटनेनंतर आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पात मोबाईलला बंदी. पर्यटकांना मोबाईल नेण्यास बंदी. आणि पालघरमधील बोईसर तारापूर MIDCतील आयकर विभागाची धाड. विराज प्रोफाईल कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी. छापेमारीमुळे MIDCमध्ये खळबळ.